आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। महाराष्ट्र शासनाने महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे। 28 जून रोजी पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करून या योजनेला मंजुरी देण्यात आली। आज बदलापूर पश्चिम हिंद्रेपाडा येथील मातोश्री हॉल येथे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते फीत कापून बदलापुरातील महिलांना प्राथमिक स्वरूपात अर्ज वितरित करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला। ज्या महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यास अडचण येत असल्यास त्यांनी आपल्या प्रभागातील नगरसेवक तसेच कार्यकर्ते यांची मदत घ्यावी असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी असंख्य महिलांनी यावेळी उपस्थिती लावली होती। यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, रुचिता घोरपडे, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, शरद तेली, किरण भोईर तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी 28 तारखेला जे अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये आमच्या महिलांसाठी एक चांगली योजना घोषित करून त्या योजनेचा खऱ्या अर्थाने शुभारंभ करावा यासाठी पहिल्यांदा मुरबाड मतदारसंघात आज आम्ही सुरुवात केलेली आहे। महिलांना येणाऱ्या त्यातल्या अडचणी, महिलांना काही त्रास होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मुरबाड मतदारसंघात आज बैठकांचं आयोजन केलं आणि त्यामध्ये त्यांना सुटसुटीतपणे माहिती देण्याचा जो कार्यक्रम होता तो आज पार पाडला। बऱ्याच वेळेला काय होतं, 28 तारखेला योजना घोषित झाली आणि 1 तारखेपासून तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडं लोकांचा शेतूवाल्यांच्याकडं लाईन लागली आणि वाटेल तेवढे पैसे मागायला लागले आणि तो गैरसमज होऊ नये, लोकांना पैसे देण्याची गरज नाही, सुटसुटीतपणाने त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे। आज पुन्हा दुसरा एक GR निघतो, त्याच्यामध्ये उत्पन्नाची आठ ही सुद्धा रेशनिंग कार्ड पिवळं आणि केसरी या 2 कार्डांच्या वर त्याला लाभ त्या महिलेला दिला जाईल। 60 वर्षाची 65 वर्षाची मागणीसुद्धा मान्य केलेली आहे, त्याचासुद्धा GR येईल आणि एक चांगल्या प्रकारची योजना ही मतदारसंघात राबवावी। राज्याच्या या योजनेचं खऱ्या अर्थाने मला मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील, यांचं मनापासून सगळ्या महिलांच्या वतीने मी अभिनंदन करतो। एक चांगली योजना देऊन महिलांना दिलासा दिला, महिलांना स्वतःच्या हक्काचा मानधन मिळेल हे सगळ्यात महत्त्वाचं। आता अमरावतीमध्ये तलाठी काही त्या प्रशासनाला तुम्ही काय सूचना कराल, अशा जर महिला तर काय करावं? मी कालच सगळ्या प्रशासनाला माझे फोन गेलेत, जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या तलाठी, त्याच्यानंतर तहसीलदार, आपल्या सगळे BDO या सगळ्यांना एक अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत। त्याच्यामध्ये कोणीही आर्थिक व्यवहाराचं जर केलं तर त्याच्यावर कायदेशीर इलाज केला जाईल आणि त्यांनी उलट मीटिंगा घेऊन मला साथ देण्याचा प्रयत्न केला आहे, मनापासून त्यांचं मी आभार मानतो। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।